एवढे मला कमेंट्स येत आहे सर्वांचे की तुमची लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, आम्हाला तुमची स्टोरी ऐकायची आहे, तुमची स्टोरी सांगा, तुमची स्टोरी सांगा, जीजू कुठले आहे आणि तुम्ही नेपाळचे, जीजू महाराष्ट्राचे, कसं काय तुमची भेट झाली. तर खरं तर शशिकांत प्रॉपर नेपाळचे आहे, पण त्यांचा जन्म महाराष्ट्र शिर्डी इथं झालेला आहे. आणि 3 वर्ष आधी ते मला बघायला आले होते. जेव्हा ते मला बघायला आले होते खूप लाजत होते, खूप म्हणजे खूप असं झालं की मी लाजत नव्हते पण ते लाजत होते. आणि जेव्हा आमच्या घरचे एकमेकांसोबत बोलले, मग माझी आई मला बोलली की आता तुम्ही एकमेकांसोबत बोला, तुम्हाला कसं वाटतं कसं नाही. तर 1 तास आम्ही गच्चीवरती गप्पा मारत होतो आणि मला जेवढं आठवतं ना, तो शशिकांत फक्त शांत उभा होते. 1 तास काहीच बोलत नव्हते. मीच बडबड करते आणि 1 तास त्यांनी माझी बडबड ऐकून घेतली. आणि शेवटी जाताना मग मी त्यांना सांगितलं की मला एवढं लवकर नाही लग्न करायचं. मग ते मला बोलले की ठीक आहे, मला तुझा स्वभाव आवडला, तू माझी फ्रेंड बनशील का. मग म्हटलं ठीक आहे, फ्रेंडशिप करायला काय हरकत आहे. मग 4 महिने आम्ही फ्रेंड म्हणूनच एकमेकांसोबत बोलत होतो. मग त्यांना माझा स्वभाव खूप आवडला. मग त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं मला जर लग्न करायचं ना तर हिच्यासोबतच करायचं, हिचा स्वभाव खूप चांगला आहे असं. मग मी थोडंसं तेव्हा विचार केला की ठीक आहे, मुलगा पण खूप शांत आहे, मी एवढी बडबड करते आणि तो माझं सारं ऐकून घेतो. तर त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की आम्ही लग्न करणार. मग मी माझ्या घरी सांगितलं माझ्या आईला की मुलाचा स्वभाव खूप चांगला आहे आणि मला लग्न करायचं त्याच्यासोबत. मग त्यांनी पण त्यांच्या घरच्यांना सांगितलं आणि खरं बघायला गेलं तर आमचं अरेंज विथ लव्ह मॅरेज आहे. खूप चांगले आहे, शशिकांत खूप सपोर्ट करता. आणि पुन्हा एकदा सांगते, आमच्या दोघांचं अरेंज विथ लव्ह मॅरेज आहे.